नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज दुपारी जे काही फडणवीस जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत, तर त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती किंवा ट्विटर अकाउंटवरती त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र ह्या त्यांचं जे काही फेसबुकचं पेज आहे त्याच्यावरती त्यांनी एकंदरीत जे काही 2 महिन्याचा त्यांनी आराखडा होता त्यांच्या कामांचा तो त्यांनी तिथं वाचून दाखवला आहे किंवा त्यांनी तिथं पोस्ट केलेला आहे। तो हा त्यांचा कामाचा जो काही आराखडा आहे तो त्यांनी इथं तुम्हाला दिसत असेल। तो हा आराखडा जे आहे ते त्यांनी दिलेला आहे। तर आपल्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, जे काही पोलीस भरतीचं काही एज आहे ते नेमकं किती वर्षांनी वाढणार आहे किंवा कुठल्या मुलांना याची संधी भेटणार आहे, असं आपण ह्या विषयी आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला गेल्या वेळेस माहिती असेल की बऱ्याच मुलांनी वयवाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं। पुण्यात आंदोलन केलं, मुंबईमध्ये आंदोलन केलं, मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन केलं, पण त्याच्यावरती कोणताही असं मोठा निर्णय झाला नाही। परंतु एक मात्र निर्णय मोठा झाला, तो म्हणजे जे काही तेथील गृह खातं होतं त्या गृह खात्याने एक GR पास केला किंवा त्याला आपण परिपत्रक म्हणू शकतो। तर ते परिपत्रक त्यांनी पास केलं, ती म्हणजे बघा, जे काही 2023 मधल्या मुलांना, ज्या 2023च्या मुलांची वयवाढ या पोलीस भरतीमध्ये भेटली नाही, म्हणजे जे काही पोलीस भरती होती मागील 2024, 23, 24ची, तुम्ही त्याला 21 वय सुद्धा म्हणू शकता। तर जी काही पोलीस भरती मागे झाली त्या भरतीमध्ये ज्या मुलांना पोलीस भरतीमध्ये संधी भेटली नाही त्यांच्यासाठी, जे मुलं आंदोलनाला बसले होते त्यांच्यासाठी त्यांनी परिपत्रक काढलं की ज्या मुलांचे वय 2023 मध्ये डिपार झालेलं आहे त्या मुलांसाठी आम्ही भविष्यामध्ये जे काही पोलीस भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये आम्ही त्यांना एक विशेष संधी देऊ, असं एक परिपत्रक काढल्यानंतरच त्या मुलांनी त्यावेळेस जे काही सुषमाताई अंधारे होत्या त्यांच्या हातात ते पोलिसांनी लेटर दिलं आणि त्यांच्या आंदोलनाला सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मुलांना यश आलं, ते आल्यानंतरने तिथल्या मुलांनी तिथलं उपोषण सोडलं आणि आपापल्या गावी परत गेले। परंतु आता ते सुद्धा मुलं अजून सुद्धा आशेवर आहेत की नेमकं कुणाला ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये संधी भेटणार आहे किंवा कुणाला वयवाढ भेटणार आहे। तर बघा, हे परिपत्रक आहे, म्हणजेच त्यांचं 2 महिन्याचा कामाचा आराखडा आहे। त्यामध्ये सरळ उल्लेख केलेला आहे MPSC व जे काही महाराष्ट्र राज्यातील जे काही शासकीय नोकरी आहेत त्यामध्ये आम्ही 1 वर्ष वयवाढ देत आहोत। तर त्यामध्ये आता 1 वर्ष नेमकं पोलीस भरती सुद्धा येऊ शकते त्यामध्ये, किंवा इतर जे काही सामान्य प्रशासनच्या काही नोकऱ्या आहेत किंवा सरकारी नोकऱ्या आहेत, MPSC सोडून जे काही चे जे काही नोकऱ्या आहेत ते सुद्धा येऊ शकतात। त्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती सुद्धा येऊ शकते। तर आता सध्यामध्ये एक सर्वांच्या मनामध्ये एक महत्त्वाचं एक गोंधळ निर्माण झालेला आहे, म्हणजे नेमकी कोणाला संधी यामध्ये भेटणार आहे। तर हा मोठा प्रश्न अजून असाच अधंतरी राहिलेला आहे। तर त्यामुळे लवकरात लवकर जे काही फडणवीस साहेब आहेत त्यांनी सर्व पोलीस भरती करणाऱ्या जे काही वय बार झालेले आहेत त्या मुलांना संभ्रमात ठेवण्यापेक्षा पटकिनी कोणता तरी एक GR किंवा एखादं परिपत्रक पास करावं आणि सर्व मुलांना एक संधी किंवा सरसकट 3 वर्ष मुलांना संधी देण्यात यावी। कारण आता तुम्ही त्या पेजला तर तुम्ही सांगितलेलं आहे की जे काही महाराष्ट्रातील नोकऱ्या आहेत त्यांना आम्ही 1 वर्ष वाढवून देत आहोत आणि MPSC तर तुम्ही ऑलरेडी दिलेलाच आहे। मग ह्यामध्ये पोलीस भरती सुद्धा मित्रांनो एक येऊ शकते। कारण तुमचा एक मुद्दा म्हणजे बघा, 2000 जी काही भरती झाली पाठीमागं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं होतं ज्या मुलांचं 2023 मध्ये वय संपलेलं आहे त्यांना आम्ही एक संधी देऊ। मग आता आपण म्हणायचं का की ज्या मुलांचं 2023 मध्ये वय संपलेलं आहे त्यांनाच फक्त संधी भेटणार आहे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पुढे सुद्धा आता हा मुद्दा अजून समजण्यामध्ये बराच आता वेळ जाण्यापेक्षा याने एक परिपत्रक काढलं पाहिजे। आणि जे काही आता बरेच मुलं काम करून पोलीस भरती प्रॅक्टिस करतात, कारण परिस्थिती ही हालाकीची असते, त्यामुळे मुलांना काम करूनच पोलीस भरती प्रॅक्टिस करावी लागते। तर अशा नंतरनं बघा, पटकीने लवकरात लवकर ह्या एखादं परिपत्रक काढा वयवाढीच्या मुलांसाठी, कारण का बरेच मुलं ही वयवाढीची वाट बघत आहेत। तर त्यासाठी आपण आता मुख्यमंत्र्यांच्या पेजला सुद्धा
आपण फॉलो करून त्यांना एक म्हणजेच आपण एक आपला अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत किंवा आपलं एक निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही सुद्धा वयवाढीसाठी तुम्ही सुद्धा हळूहळू प्रोसेस चालू करा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा लक्षात आला पाहिजे हा मुद्दा. जेणेकरून गेल्या वेळेस त्यांनी सुद्धा बऱ्याच वयवाढीचा मुद्दा विधानसभेत सुद्धा मध्ये घेतला होता. त्यामुळे ही संधी सर्वांना भेटावी हीच गृहमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे. आणि आता ही जे काही त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की 1 वर्ष जे काही महाराष्ट्र राज्याचे सरकारी नोकरी आहेत त्यांना 1 वर्षाची संधी असं म्हटलेलं आहे. नेमकं कुणाला संधी भेटणार आहे आता ही एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आणि आता आपण हळूहळू बघूयाच नेमकं कुणाला संधी भेटणार आहे. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं बघा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.